हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवराज ब्लॉग. तर आता ही जागा तुम्हाला वेगळी वाटत असेल, मी कुठे व्हिडिओ करतोय. तर आम्ही आमच्या गावाला आलो. काल सांगलीत पोचलेलो. मग तिथे एक दिवस राहून आज सकाळी निघलो. आता 10 वाजता पोचलो इथं. त्याला मग तुम्हाला होम टूर देतो आमच्या घराचा. हे बघा, ह्याला मेन एंट्रन्स काय बोलू, साधाच दरवाजा आहे. हे आमचं घर बाहेरून असं दिसतंय. मागच्या वेळी आलतं तेव्हा कलर दिलता. मागच्या वेळी कधी उन्हाळ्यातच आलतं, मागच्या उन्हाळ्यात. आणि त्यानंतर आत्ता चालू आहे. हे बघा हॉल एवढा मोठा. तर आम्ही आता क्रिकेट खेळणार. लय मोठा हॉल आहे. टी व्ही का आता टीव्हीचं काय माहित काय झालेलं लागे ना. इथं असं आहे, वर पत्र आहेत. ही धान्याचा डबा आहेत. ह्यात गहू आहे, ह्यात ज्वारी आणि ह्यात पण ज्वारी आहे. ह्यात पण ज्वारी आहे. इथं ही एक असा लांबडा मोठा डबा आहे आणि ह्या डब्यात असं 2 भाग आहेत. इथं मध्ये एक प्लेट घातल्या. ह्या साईडला गहू, या साईडला ज्वारी आहे. आणि इथं बघा जे रेशनचं धान्य मिळतं ते इथं ठेवतात. हे बघा एवढं मोठं. ही बघा इथं लगेच झोपला. आणि आतमध्ये आता किचन दाखवतो. किचनमध्ये बघा आल्यावर इथं ही कपाट दिसतंय. तर सगळे भांडी ठेवलेत. आणि इकडे एक डेरा ठेवलाय पाण्याचा प्यायला. आणि इथं चूल आहे. या चुलीतून धूर वर जायला असं इथं केलंय चिमणी. पण आम्ही चूल काय वापरत नाही, गॅसच वापरतोय. इथं खाली भाजी, कडधान्य ते ठेवायला सामान. आणि इथं मंदिर आहे बारकं. आणि ह्यातून पाणी आणतोय प्यायचं पाणी आणायला लागतंय. तिथं बिस्लरीचं आहे दुकान, तिथून. इथं इकडं बघा, इथं एवढं कपाट आहे मोठं. आणि आता तुम्हाला बाहेरचं दाखवतो बघा. इथं बघा रेडीला इथं बांधलंय. इकडे बघ, ऐ बघा मारायला इथे लगेच. आणि ही झाड करंजाचं एवढं मोठं झालंय बघा. हो, इथं पप्पा आहेत, लगेच कामाला पण लागले. गाडी धुतली, आता हवा मारायला चाललेत गाडीत. काय का इथं बघा, इथं खाली पडले झाडाचं सगळं. आणि इकडं रात्रीचं आई इकडं जनावरांना बांधून ठेवत्या. दिवसाचं तिकडं जसं की दादाला इथे बांधते. इथं बघा रेडीला आता दिवसाचं इथं बांधतायत, नंतर रात्रीचं इथं बांधतायत. आणि इथं एवढं छोटंसं बाथरूम आहे. हे कधी बांधलेलं तिथं 2016ला बांधलंय. 2026, 10 वर्ष झाली. बघा कसं आहे. आणि हे ड्रम इथं ठेवले. तिकडं चूल आहे सकाळचं पाणी तापवायला. आणि भिंत बांधली अशी, ब्लँकेट धुवून वाळू घातलेत. आणि आता चला तुम्हाला शिवमची दुसरी अजून 3 भाऊ बहिणी दाखवतो तुम्हाला बघायला. दादा आहे, हा दादा. मी तर हाय, मला सोडून अजून 3 भाऊ बहिणी आहेत त्याची. मला सोडून दादा आहे. मला आमच्या दोघांना सोडून शिवमचे अजून 3 भाऊ बहिणी आहेत. हे बघा या शेळ्या इथं. त्यांची पिल्ली. आणि इकडे बघा कसे बघा. हे बघा 3 पिल्ली. यातलं 2 बोकड आहेत आणि 1 पाट आहे. यातलं कुठलं बोकड आहे रे? काय माहित बघा. ही आणि ही बोकड आहे आणि ही पाट आहे. किती बारके बारके. आता मागच्या आठवड्यातच जन्मलेत ना दादा? हे कधी मागच्या आठवड्यात जन्मलेत का? मागच्या आठवड्यातच जन्मलेत. आणि बघा दादा आमचे बाबा, पप्पांचे पप्पा तिथं असते. आणि हे आमचं जुनं घर आता पडलंय बघा.
अगोदर आम्ही ह्या घरात राहायचो मातीच्या, मी लहान असताना. काय आणि इथं रेडीला गवत उगवलंय, रेडीला खायला. व्हिडिओ करायला लागले, व्हिडिओ करायला लागले. छोटा दादांना अजून माहित नाही बघा व्हिडिओ मी करतोय ती. आता मला विचारते काय कोणाचा व्हिडिओ काढ आलाय का असं विचारत होते. इकडे बघ, इथं बोललाय. इथं सापाचं बिळ आहे खाली. रे पप्पी दे, पप्पी दे. बोललं लागलं कॅमेऱ्याला पुस, कुठे लागलं? शर्टाला पुस. दादाच्या शर्टाला बसले बोलले. मला बघा इथं किती दादाची बघा हाईटच नाही पुरत. हो का इथून किती वाकरलं. एवढा लांबडा झालाय किती खाली वाकून जाते. माझी तर हाईट बरोबर जरासच खाली वाकायला लागते. दादा मला आवाज द्यायला लागले. काय दरे दादा? हे बघा ही या शेळीचं पिल्लो आहे आणि त्यातलं एक ह्या शेळीचं आहे आणि एक ह्या शेळीचं. ह्या शेळीला 2 पिल्ले झालेत आणि या शेळीला एकच पिल्लू झालंय. हे बघा हे आमचं जुनं घर होतं मातीचं. मला दाखवतो. हे बघा आम्ही इथं राहायचो. हे सगळं जॉईंट होतं. ती ही मधली खोली होती, ती मागची खोली. इथली भिंत तुटली, तिथली पलीकडली भिंत तुटली. मग नंतर ही घर बांधलं. तर ह्याला झाली 4-5 वर्ष. मी कधी 5वी-6वीला होतो तेव्हा बांधलेलं ही घर. आणि ही बघा इथं काय तर ऊस लावलाय वाटतं. समोरचं शेत, आमचं शेत तिकडं आहे पाक. त्या रोडला आहे, तिकडं पुढं जायचं एकदम सरळ. त्या रोडला शेत आहे आमचं तिकडं. आता गावाला येऊन मस्त वाटतंय. मागच्या वेळी आलता तेव्हा 10वीच्या अगोदर आलता मागच्या वर्षी. नंतर आता चालू आहे. इथं बघा हे सगळं किती पडलंय झाडाचं पांढरं पांढरं. त्याला काय म्हणतात नाही माहित. फुलंच पडली असतील. हे बघा हे असं हे असं लागतंय, ही पडतंय खाली. फुलंच असतील करंजाच्या झाडाची. तेव्हा तुळस लावलेली सुकली. इथं गुलाब, इथं गुलाबी कलरचं गुलाब बघा आलं येऊन. बघा कोकराला दूध पाजतात कसं दादा. इकडे पण एक आहे. ही पळायला लागले, सारख्याला पकडून धरायला लागते. हो का दादाला दूध पाजायला लागलेत. दादाने बघा ह्याला धरले. पाजले ह्याला दूध नाही, ह्याला पण पाजायचं अजून. त्या दुसऱ्या बोकडाला आणू. बघा कसं पेते. दादाची होती ती बॉटल, ह्या दादाची बॉटल होती, त्यातच पे लागले. माझी नाही, नवीन आणली आहे दुसरी. दादाची होती. खोटं बोलते बघा, दादाचीच होती. कसं पेते. संपलं तरी पण पे लागले. किती खेळतोय बघा दादा. दादाला आवडते बोकड्या सगळ्यांनी खेळायला. म्हणून मी शिवम सोबत पण खेळतोय. काय पण आशीर्वाद दे सगळ्यांना. आशीर्वाद. आई द्या सोडी काला सोडी घे. बघा दोघांना पण धरलं. चल या दे मी पाजतो आता बोकडा. आता दादा बघा दूध पाजणार बोकडाला आली बघा बाटलीनं. पाट कशी पाटी वाटी. कुणी दूध पिलं अजून? कोण?
पोटाल तर की माग बघत. लय कडा यार ती आणि पुन्हा बोबलते कडू दादाला येत नाही असं धरून ठेवायचं. नाही. किती येते हम्म. ह्याच्यात पीनच झाले. बघत आहे पाहिजे कडूच्या आता पे लागलं पण ते कडू आईनं धरलं. हा तसं करायचं बघा बाहेर धुरळा किती आलाय दाखवतो. बघा खिडकी उघडल्यावर सगळं आत येतो. मग अशी आलता झाड बघा किती आलते. इथून दाखवायला लागते. कचरा आत येतोय ना सगळा. आणि दादा गेलाय दुकानात एवढ्या धुरळ्यात. तिकडून यायला लागलाय. आता बघा माझा आणलाय पहिला. बाहेर वारं सुटलेलं आहे. गोळा आणायला गेलो तर एवढं वारं होतं असं वाटत होतं आता उडून जातंय. मग तुम्हाला दाखवतो जरा. बघा सगळा पडदा उडून चाललाय. बघा बघा कसलं वार आहे बघा. धुळी त्या आतमध्ये. पाऊस पण आला. आता बघा लाईट गेल्या आणि आम्ही क्रिकेट खेळायला लागलोय स्माइली बॉलने. स्माइली बॉल आणलाय. इकडे पप्पा झोपलेत आणि दादा खिडकीतून बाहेर बघायला लागले. पाऊस पडायला लागलाय जोरात. चल खेळ. हे बघा इकडं मी हात असं बॉल टाकायला गेलो. इकडं वर पोट मारायला टेकला बॉल. असं टाकायला गेलो इथं टेकतोय. गाईज बघा कसा पाऊस पडायला लागला एकदम जोरात लय आलाय. आहे आमची भिजा लागल्या बघा. सगळं सामान काय बाहेर आहे ते आतमध्ये ठेवायला लागलं. रेडी बघा मस्त पावसात बसल्या. जर कमी झाला पाऊस जा की पटकन मग. पप्पा पण गेले. चला मी पण जातो. हो गार लागतंय खाली. हे बघा शिवम बघा गेम खेळायला लागलाय. वरतून पत्र्यावरून थेंब थेंब पडते त्यापासून वाचा लागलाय. बघा इथं मम्मी पोळ्या बनवायला लागल्या. लाईट गेल्या पण इथं हे बल्ब बघा कसला आहे. पप्पाने आणलाय ते लावलाय इथं. नुसता अडकवायचा. हे बघा चार्जिंगचा बल्ब. इथं बटन आहे बघा. तिकडे सूर्य बघा कसा झालाय. संध्याकाळची वेळ आहे. बघा कसं झालंय एकदम लाल. इकडे ढग आले सगळं. काय हा आता बघा गवारी सोला लागलोय. आई आणि शिवम आणि लाव की त्या डब्यात लाव. त्याला कशात बघ थोडीशी चोरल्या. वाटीत वाचून काढ. लाईट गेली परत. आता बाहेर बघा वारं सुटलंय अजून गार एकदम. AC पेक्षा भारी. पण बाहेर चिखल झालाय म्हणून झोपू नाही शकत. नाहीतर झोपलो असतो. बिग बॉस बघत बसलो. आज फायनल आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.